नमस्कार मित्रांनो, तर आमची नवीन मराठी वेब सिरीज तू आणि मी चा पहिला एपिसोड बघण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट. एपिसोडला लाईक करून टाका, तुम्हाला तो आवडणार आहे. आणि हा एपिसोड तुमच्या मित्रांना, घरच्यांना, नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करून टाका. आणि इट्सच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यस, सुरू करूया एपिसोड. हॅलो हॅलो माय चीज केक. शट अप. आज तर वेळेवर येतोस तेजस. वेळेतच आलोय ना. बस गेलीये का? नाही. बरं, मी तुला स्पेसिफिकली कॉल केला होता. आय होप तू पॉवर बँक घेऊन आलायस. तू माझ्यासारख्या रिस्पॉन्सिबल व्यक्तीवर डाऊट घेतेस, हे बरोबर नाहीये. ऑब्विसली मी आणलाय. गुड. तेजस, काय झालं? कसला एवढा विचार करतोयस? कुठे काय? काय नाही. खोटं बोलणार आहेस माझ्याशी? अगं तू माझं सोड ग. तुला मुंबईमध्ये जॉब मिळालाय. मीच खूप एक्साइटेड आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुला खरं सांगू, विचार केला ना तरी पोटात गोळा येतोय माहिती है ना? आय एम सो एक्साइटेड. येस. आणि मला खात्री आहे, आपण एकदा मुंबईला गेलो ना की तुला पण कुठला तरी भारी जॉब 100% मिळणार. ऑब्विसली मला पण मिळणार. ऐक ना, पॉवर बँक दे ना, चार्जिंग उतरते रे. तेजस्वी, मारेन तुला. आय स्वेअर मी बॅगेत पॉवर बँक ठेवला होता, पण बॅगच विसरलो. हा म्हणजे मी डायरेक्ट मोठी बॅग आणली, छोटी बॅग घरीच राहिली. आय एम सॉरी. ठीक आहे, थांब, मी आहे ना. निदान चार्जरचा तरी जुगाड करतो. बसमध्ये तर मिळेलच चार्जिंग पॉइंट. काय करतोस? काय? नमस्कार काका. नमस्कार. काय म्हणताय? कसं व्यवस्थित? हो, बरं आहे, बरं आहे. कुठे? मुंबईला का? हो, मी पण मुंबईला चाललोय. बरं आहे. ही माझी फ्रेंड. ऍक्च्युली प्रॉब्लेम झालाय, तिच्या मोबाईलचा चार्जर खराब झालाय आणि नेमका तिला एक महत्वाचा कॉल येणार आहे, पण आता चार्जिंग नसेल तर कसं, म्हणजे प्रॉब्लेमच होईल ना. बर. आणि माझ्या मोबाईलचा चार्जर तिला चालत नाही. तुम्ही आणला असेल ना चार्जर? आणलाच असेल, मुंबईला जाणार म्हणजे. आहे का चार्जर तुमच्याकडे? हो, आहे ना. दाखवता का जरा? नाही म्हणजे तिच्या मोबाईलला लागते की नाही बघतो ना. अच्छा. छोट्या पिनचा आहे. बेस्ट. थँक्यू सो मच काका. चालेल. खरं सांगतो, देवासारखे भेटलात तुम्ही. हा, बस मध्ये पुन्हा भेटू चार्जरसाठी. चालेल. हो, या ना, बस मध्ये देतो. थँक्यू. चला, बाय. बाय. वेळास का रे? झाला ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व. बस. क्या बात आहे. जसं तू आईबाबांशी बोललास का? म्हणजे ते कन्व्हिन्स झालेत ना? तेजस अजून किती दिवस आहे? साधं पाणीपुरी खायला गेलो तर तोंड लपवून पळावं लागतं. लॉंग ड्राईव्हला गेलो तर परत याचा विचार करावा लागतो. हे जर हाती होतंय आता. आपल्याला आपली स्पेसच मिळत नाहीये बेबी. आई शपथ सांगतो, मला पण खूप वैताग आलाय. मला जेन्युइनली असं वाटतंय की आपण जो प्लॅन ठरवला होता ना, त्याचा आपण आता विचार करायला हवा. आपल्यात ना एकाला जरी मुंबईला जॉब मिळाला ना, तर दोघांनी शिफ्ट व्हायचं. दुसऱ्याला जॉब मिळेपर्यंत तो खोटंच सांगूच शकतो ना घरी. काय वाटतं तुला? येस, तसंही मुंबईत गेल्यावरती मिळेलच ना जॉब. तात्पुरतच खोटं बोलायचंय. वाव. ये आपलं घर, आपली स्पेस. ए
ही बघ, माझी आवडती जागा. ये. बाबा, त्या जागेशी माझा कणभरही संबंध नाही. तुला भारी आहे ना सगळं. आपली बेडरूम. किती सॉफ्ट आहे ना हा बेड. मी तर तासन तास इकडेच पडून राहणार आहे. पडून राहणार आहेस. डू नॉट डिस्टर्ब. अगं You just won't even think about it. अगं, तुला काय माहिती मी काय विचार करतोय ते? तुमच्या डोक्यात जे काही शिजतंय ना ते मला चांगलंच कळतंय. पण मला कॉफी बनवायची कळलं. अरे थांब ना थोडा वेळ. त्याचाच विचारही करू नकोस. अगं थांब ना. घाबरलीस? नाही, इथं चांगला जॉब आहे ना, कशाला जायचंय मुंबईला? तिकडे जास्त स्कोप आहे माझ्या करिअरला. प्लीज मला समजून घ्या बाबा. माझी ग्रोथ व्हावी असं वाटत नाही का तुम्हाला? अहो बरोबर बोलतोय तो. काय बरोबर बोलतोय शोभा? एवढं चांगलं शिकवलं, मोठं केलं, कशासाठी? तर एक दिवस आपला मुलगा आपल्याला सोडून लांब जाईल. अहो पण कप. अहो कुठे परदेशात जातोय मी, मुंबईलाच जाणार आहे. कधीतरी माझा विचार करा ना बाबा. नाही, तू मुंबईला जायचं नाही म्हणजे नाही. साखर चेक करा. परफेक्ट. ए बघ, मी तुला विचारायला विसरले. तू आई बाबांशी बोललास ना, म्हणजे सांगितलंस ना त्यांना की तुला जॉब मिळालाय मुंबईत. हो, अगं पटलंय त्यांना. खूप खुश होते ते. हा ना. मग बरं झालं. आणि जॉबचं काय, आज नाही तर उद्या मिळणारच आहे. तेजस, अरे कुठे आहेस तू आणि कधी परत येणार आहेस? अरे रात्रीपासून वाट बघतोय आम्ही तुझी. आणि बाबा. आई, मी जिथे कुठे आहे तिकडे सुखरूप आहे. प्लीज प्लीज टेन्शन घेऊ नकोस. आणि मी परत घरी येणार नाहीये. मी आयुष्यभर बाबांच्या कंट्रोल मध्ये नाही जगू शकत. अगं मला माझं स्वतःचं आयुष्य आहे, करिअर आहे. मुंबईत आहेस का तू? मी तुझ्याशी बोलतो नंतर आई. अरे पण मी बोलत राहीन तुझ्याशी सतत. ठीक आहे, बाय. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. आजपासून आपले सगळे प्रॉब्लेम्स बंद. आता फक्त फ्रीडम. आता फक्त तू आणि मी. सॉरी. काय झालं? मी आणि बाबा या शनिवारी
मुंबईला येतोय आता? नो वे. ऑफिसच्या पहिल्या दिवसानंतर मी घरी येते आणि मला काय दिसतंय, दारात माझा बॉयफ्रेंड कुठल्या तरी रॅन्डम मुलीशी गप्पा मारत उभा आहे. एवढं काही झालं नाहीये. पण होऊ शकतं ना.